समर्थ बँक अडचणीत आली आहे। यामागे तांत्रिक कारणं सांगितली जात आहेत, मात्र लोकांचा पैसा खिरापतीप्रमाणे कर्ज म्हणून वाटल्याच्या अनेक अनाकलनीय भानगडी डोकं चक्रावून सोडणाऱ्या आहेत। पाहुयात याविषयीचा हा वृत्तांत। आरबीआयनं समर्थ बँकेवर बडगा उचललाच। ही कारवाई अनपेक्षित अशी म्हणता येत नाही। मागील काही काळापासून ज्या पद्धतीनं बँकेचा कारभार चालला तो पाहता ही वेळ येणारच होती। वारेमाप कर्ज वाटप आणि त्याची न झालेली वसुली हा त्यातला महत्त्वाचा भाग। समर्थ बँकेनं कर्ज वाटपात अशी मेहरबानी कोणावर दाखवली आणि हा पैसा वसूल का झाला नाही हा प्रश्न आहेच। पण जे काही कर्ज वाटप म्हणून झालं ते कोणी कोणाला दिलं, कशा पद्धतीनं दिलं, त्याचं पुढं काय झालं याची उदाहरणं पाहिली तर कोणाचंही डोकं चक्रावून जाईल, कोणाचीही मती गुंग होतील। अशा अनाकलनीय भानगडी समर्थ बँकेत घडल्यात। यातून ही बँक सावरणार कशी आणि इथे लोकांचा पैसा सुरक्षित राहील कसा अशी परिस्थिती नक्कीच निर्माण झाली आहे असं दुर्दैवानं म्हणावं लागतं। चला समर्थ बँकेत कर्ज वाटपातील भंडावून सोडणाऱ्या गोष्टी काय घडल्यात ते पाहूया। लोकांचा पैसा विश्वासानं सांभाळण्याची खरं म्हणजे बँकेची जबाबदारी, पण हीच कोट्यवधींची रक्कम अगदी सहजपणे समर्थ बँकेकडून कर्ज रूपानं खिरापतीप्रमाणे वाटली गेली। आता अशी कर्ज कोणा गरजू कर्जदाराला दिली असती, यासाठी नियम निकष लावले गेले असते तर ते एक वेळ मान्य देखील झालं असतं। पण इथं घडलंय ते पुरतं अनाकलनीय, धक्कादायक। एका प्रकरणात समर्थ बँकेतीलच एक बडी व्यक्ती एका जागेचा एका व्यक्तीशी व्यवहार करते, पुढे भलतंच घडतं। या व्यवहारासाठी समर्थ बँकेतूनच संबंधित व्यक्तीला कोट्यवधी रुपयांचं कर्ज अगदी सहजपणे दिलं जातं। जी समर्थ बँकेतील व्यक्ती जागेचा व्यवहार करते तीच व्यक्ती या कर्जदाराला जामीनदार राहते। म्हणजेच जागा विकणारी व्यक्ती समर्थ बँकेतील, ही जागा खरेदी करण्यासाठी कर्जदाराला समर्थ बँकेतूनच सहजपणे कर्ज, आणि या कर्जाला जामीनदार कोण तर समर्थ बँकेतील जागा विकणारीच व्यक्ती। यापेक्षा अधिक कोणती फसवणूक असू शकते? कशा प्रकारचा कारभार समर्थ बँकेतून चालायचा याचं हे एक उदाहरण, हिमनगाचं हे एक टोक म्हणायचं। बाकी ज्या भानगडी समर्थ बँकेतून घडल्याची माहिती मिळतेय त्याचा डोंगर हा वेगळाच म्हणायचा। समर्थ बँकेचे ग्राहक ठेवीदार यांनी मोठ्या विश्वासानं ठेवलेल्या रकमेवर कुणी डल्ला मारला तर समर्थ बँकेतीलच मंडळींनी। नाव मोठं आणि लक्षण खोटं असा हा कारभार आज बँकेला खातेदारांसह बुडवताना दिसतोय। कुठलं तांत्रिक कारण नाही, कुठली परिस्थिती समर्थ बँकेच्या अवस्थेला जबाबदार नाही, तर नियमबाह्य, बेकायदेशीर, गैरमार्गानं डोकं बधीर होईल अशा पद्धतीनं झालेली कर्ज वाटप प्रकरणं प्रामुख्यानं याला कारणीभूत आहेत। आजच्या भागात आपण मती गुंग करणारं एक प्रकरण पाहिलं। उद्याच्या बातमीपत्रात आणखीन प्रकरणाचा लेखाजोखा आपण मांडत आहोत। पाहत रहा इन सोलापूर न्यूज।